सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील जानोली रतांबी वाळ येथे मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये कणकवली शहरातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। चारचाकीने वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली। त्यानंतर तिचा मृत्यू झाला। मृत महिलेचे नाव अंजली अमित साळवी, वय वर्ष 37, राहणारी शिवाजीनगर कणकवली असं आहे। मिळालेल्या माहितीनुसार महिला कणकवलीवरून जानोली येथे स्कूटीवरून बहिणीला सोडवायला आली होती। माघारी परतत असताना मागून येणाऱ्या कारने तिच्या स्कूटीला धडक दिली, त्यात ती गंभीर जखमी झाली। या अपघातामध्ये जखमी झालेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। आज गुरुवारी सायंकाळी आपल्या बहिणीला जानोली रतांबी वाळ येथे घरी सोडून अंजली साळवी या मिडल कट जवळून कणकवलीच्या दिशेने येत असताना कारने जोरदार धडक दिली। त्यानंतर कार चालकाने कारसह पलायन केले। जखमी अवस्थेत अंजली साळवी यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला। मयत अंजली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत। यात धडक देऊन पळालेल्या कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून कारचा काही भाग महामार्गावर मोडून पडला होता। कार आणि कार चालकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। अंजली साळवी यांना जवळजवळ 20 ते 30 फूट फरफटत घेऊन कार चालकासह कारसह पसार झाला। या जखमी अंजली साळवी यांना त्यांचे भाऊजी ॲडव्होकेट संतोष दळवी यांनी कारमधून कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता। या अपघाताचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस रुपेश गुरव, स्वप्नील जाधव, भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले। अपघाताबाबत माहिती समजताच रुग्णालयात ॲडव्होकेट भालचंद्र पाटील, माजी उपनगर अध्यक्ष कन्हैया पारकर, चेतन मुंज, चेतन अंधारी, बाळा पाटील, सिद्धेश बांदेकर, संकेत बांदेकर आदींनी धाव घेतली होती। त्यानंतर पंचनामा करून अंजली साळवीचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला। घटनेच्या वृत्त समजताच कणकवली येथील रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अंजली साळवी यांच्या पश्चात पती, 2 मुले, सासू, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे। सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते। ही मंडळी संधी मिळतात चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते। व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडल्याचे व्हिडिओ अनेकदा समोर आले आहेत, मात्र तरीही तरुण यातून काहीही बोध घेत नाही। असाच एक तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये या तरुणाच्या चुकीमुळे सायकल स्वाराचा जीव धोक्यात आला। सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलो करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात। हा व्हिडिओ दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजचा आहे, जिथे एक तरुण चक्क रिक्षाच्या बाहेर त्याचं संपूर्ण शरीर काढून धोकादायक स्टंट करत आहे। यावेळी तो स्वतःचा जीवही धोक्यात घालत आहे, तर बरोबर इतरांचाही। तरुणाच्या या स्टंटमुळे एक सायकल स्वारही जखमी झाला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण वेगवान ऑटो रिक्षातून संपूर्ण शरीर काढून आजूबाजूच्या वाहनांना स्पर्श करत आहे। त्याचवेळी मागून दुचाकीवरून येणाऱ्या त्याचा मित्र कॅमेरामन व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे। यावेळी ऑटोवरून स्टंट करत असलेला तरुण सायकल स्वाराला धडकतो आणि त्याला खाली पाडतो, असे व्हिडिओ दिसत आहे। या अपघातात सायकल स्वारही गंभीर जखमी झाला असून हा व्हिडिओ अभय मोटो अपडेट्स या नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे। या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत। व्हायरल व्हिडिओ पाहून लोक चांगले संतापले आहेत। एका युजरने लिहिले की लोक रीलसाठी काही पण करतात। आणखी एका युजरने लिहिले की या स्टंटमॅनवर कडक कारवाई झाली पाहिजे। त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की त्याला लवकर अटक करावी।